नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। गण गण गणात बोते। नमस्कार रेवतीताई, मी आपल्या चॅनलवरचे अनुभव रोज ऐकते। मलाही महाराजांचे भरपूर अनुभव आले आहेत। त्यापैकी 2 अनुभव मी इथे सांगत आहे। मी सौ वर्षा, मी नोव्हेंबरमध्ये पुण्याला गेले होते। तेथून आम्ही जेजुरीला गेलो। जेजुरीच्या पायऱ्या उतरताना माझा पाय मुरगळला व खूप सुजला। मला खूप भीती वाटत होती की फ्रॅक्चर वगैरे नसेल ना। मी महाराजांकडे प्रार्थना केली, मला परत माझ्या गावी जाईपर्यंत पाय बरा असू द्या। मग मी रक्तचंदनचा लेप लावला व एक पेन किलर घेतली व दुसऱ्या दिवशी माझ्या गावी परत आलो व घरच्या 50 पायऱ्या चढून व्यवस्थित गेले। संध्याकाळी डॉक्टरकडे जाऊन आले आणि खरंच फ्रॅक्चर नव्हतं, मुक्का मार होता। तो औषधे घेऊन कमी झाला। अशा प्रकारे माझी इच्छा महाराजांनी पूर्ण केली। असाच एक दुसरा अनुभव अगदी कालचाच। माझ्या पिरियड्स येत नव्हते। 2 महिने झाले तरी पिरियड आले नव्हते। प्रेग्नन्सी टेस्ट पण निगेटिव्ह होती, त्यामुळे जास्त काळजी वाटत होती। डॉक्टरांनी दिलेली औषधं घेऊन पण 8 दिवस होत होते, त्यामुळे काहीच सुचत नव्हतं। शेवटी मी महाराजांना म्हटलं, काही करून आज तिचे पिरियड्स येऊ देत, मी रेवती चॅनलवर अनुभव देईन। आणि सकाळीच तिचे पिरियड सुरू झाले। तिचं थोडं वजन वाढल्यामुळे प्रॉब्लेम्स येत होते। मी महाराजांना म्हटलं की तिला पूर्वीप्रमाणे व्यायाम करायची बुद्धी द्या। ती हल्ली व्यायाम करत नव्हती। आणि काय आश्चर्य, तिची जी योगा टीचर होती तिचा आपणहून मेसेज आला की मी परत क्लास सुरू करते आणि तू जॉईन कर। अशा प्रकारे माऊलींनी माझी ही इच्छा पूर्ण केली। आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला माऊलीचे अनुभव येतात। अशी आहे आमची थोर माऊली, अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता बघूया आपला पुढील अनुभव। नमस्कार, जय गजानन ताई, कृपया माझं नाव घेण्यात येऊ नये। माझा हा 3रा अनुभव सांगत आहे। मला महाराजांची भक्ती लहानपणापासूनच मी करत आहे। जसजसं मोठे होत गेली तसतसं महाराजांचे खूप अनुभव येत गेले। मला हा अनुभव माझ्या मुलाच्या बाबतीत आहे। माझ्या मुलांनी 2026ची SSCची परीक्षा दिली। त्यामध्ये खूप अडथळे आले, परंतु मी महाराजांना प्रार्थना केली की त्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून त्याचा रिझल्ट चांगला येऊ द्या, म्हणजे त्याच्या मेहनतीला फळ येऊ द्या महाराज। आणि ताई, कालच रिझल्ट लागला। तो 92% मार्क घेऊन उत्तीर्ण झाला। आम्ही खूप खुश झालो। मी महाराजांचे खूप आभार मानले। ताई, महाराज आपल्या भक्तांना कधी निराश होऊ देत नाही। अशीच कृपा महाराजांची सर्वांवर राहो हीच महाराजांचरणी प्रार्थना। आणि ताई, तुम्हाला खूप खूप धन्यवाद की तुम्ही हे चॅनल सुरू केले आणि आम्हाला महाराजांचे अनुभव सांगायला अवसर दिला। धन्यवाद ताई। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव। जय गजानन महाराज, नमस्कार गुरुमाऊली, माझं नाव न सांगता अनुभव सांगा। माझी तब्येत ठीक नव्हती आणि माझ्या छातीत दुखत होतं। सर्व रिपोर्ट नॉर्मल येत होते, तरी दुखायचं कमी होत नव्हतं। मला डॉक्टरांनी 2D इको स्कॅन करायला सांगितलं, पण मी महाराजांकडे प्रार्थना केली की माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल येऊ द्या। मी रेवती चॅनलवर माझा अनुभव शेअर करेल आणि माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले।
अजून एक अनुभव सांगू इच्छिते. आमच्या शेतात विहीर खोदायचं काम सुरू होतं. मी गजानन महाराज यांना प्रार्थना केली, आमच्या विहिरीला पाणी लागू द्या. आणि आश्चर्य, विहिरीला 25 फुटांवर पाणी लागलं. जय गजानन माऊली. गण गण गणात बोते. दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव आणि आपल्या आजच्या 3ही माऊली भक्तांचे अनुभव कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा. अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. आजचा प्रश्न असा आहे की गजानन विजय ग्रंथ यात उल्लेख केलेले व्रजभूषण यांच्या गावाचं नाव काय आहे? आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. उत्तर आहे अडकुजी हे चांदूर तालुक्यातील राहणारे संत होते. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं रमेश काळे, 2 बिट्टूस, 3 विद्या वानखेडे, 4 श्वेता देशमुख, 5 वैभव गोळे, 6 सई आंधळे, 7 तृप्ती आखरे. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपले आजचे अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम आणि आपल्या जीमेलच्या ID वरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची ID आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.